सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पदांसाठीची बहुप्रतीक्षित पोलीस भरती प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी बुधवारपासून सुरू होत आहे। शहर पोलिसांच्या 79 आणि ग्रामीण पोलिसांच्या 95 अशा एकूण 164 पदांसाठी 8334 उमेदवारांनी अर्ज केलेत। त्यांची शारीरिक तथा मैदानी पोलीस चाचणी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे। एका पदासाठी साधारण 50 जण मैदानात उतरतील। चाचणीत स्पेशल शूज वापरायला मनाई आहे। पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। उंची, छातीचे मोजमाप, धावणे, लांब उडी आणि गोळाफेक या प्रत्येक प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहेत। संपूर्ण भरती प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे। उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे। शहर पोलीस दलाच्या भरती प्रक्रिया येणाऱ्या 11/2/2026 पासून 14/2/2026 पर्यंत 4 दिवस पेपर व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड एक्झामिनेशन होणार आहे। हे मैदानी चाचणीच्या दरम्यान दररोज अंदाजा 1000, 100 आणि 1100 तर अशा 4 दिवसला वेगळं संख्याने आम्ही उमेदवार बोलवलेले आहेत। सर्व उमेदवारांना विनंती आहे, हे प्रक्रिया पूर्णपणे ट्रान्सपरंटली पूर्ण CCTVच्या निगराणीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुपरविजनला होणार आहे। कुठल्याही प्रकारच्या बळीला आश्वासनला आपण बळी न पडता मेरिट बेसिसवर हे पूर्ण प्रक्रिया होईल आणि कुठल्याही प्रकारच्या स्टिरॉइड्स किंवा इतर माल प्रॅक्टिसेसचा वापर करण्याचा उद्देश टाळावे। अशा काही केलं आढळून आलं तर ते टपल्यावर गुन्हे दाखल होऊन ह्या पोलीस भरती नाही इतर कुठल्याही प्रकारच्या शासकीय भरती आपण अटेंड करू शकत नाही अशा परिस्थिती निर्माण होईल। आणि यावर्षी विशेष एक सूचना आहे, 100 मीटर धावण्यासाठी जे काही उमेदवार स्पाइक्स शूज वापरतात ते पण यावर्षी अलाउड नाही आहे। जे नॉर्मल स्पोर्ट्स शूज आहे तेच वापरायची, ते एक मुद्दा आपण काळजी घ्यावे। सर्व उमेदवारांना आपलं सक्सेससाठी शुभेच्छा आणि इथं पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंटली होईल।